म्हणून आज मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। राज्यपालाने त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेलं आहे। तिन्ही नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांच्यात एक बैठक होऊन आणि जे आमचे वरिष्ठ नेते आहेत माननीय नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यांचं नाव जाहीर होणार आहे। म्हणून आतापर्यंत तशी कोणतीही हालचाल किंवा कोणतीही चर्चा किंवा कोणाचंही नाव हे डिक्लेअर झालेलं नाही आहे। हे तिन्ही नेते संध्याकाळी याबाबतची बैठक घेऊन योग्य तो निर्णय हा आपल्याला आपल्या समोर येईल। मला वाटतं आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागली याची प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच नेते त्यांचं नाव घोषित करतील। नाही, पण रामदास आठवलेंचं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा पाहण्यालायक आहे। रामदास आठवलेंचं असं म्हणणं आहे की भाजप हायकमांडने ठरवलं आहे की जास्त जागा आल्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि हा निरोप एकनाथ शिंदे यांना पण देण्यात आलेला आहे। रामदास आठवले साहेब काय बोलतात याबद्दलची आम्हाला कल्पना नाही, परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे। याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही आहे। कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही। राज्याची जनता मोठ्या प्रमाणात मागणी करते की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच बसवावं, जेणेकरून लाडकी बहिणी असतील किंवा इतर योजना त्या यशस्वीपणे राबवता येतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय चेहरा फायदा होईल। एक लक्षात घ्या की हे मुख्यमंत्री पदाचे जे काही नाव घोषित करण्याचे प्रत्येक पार्टीची जे काही आमदार असतील, कार्यकर्ते असतील, यांची मनापासून इच्छा आहे। आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री का झाले पाहिजे तर त्यांचा चेहरा घेऊन आपण हे महाराष्ट्राची निवडणूक लढवलेली आहे। त्यांनी आणलेली योजना हे सक्सेस झालेल्या आहेत आणि तुमच्या माध्यमातून जे काही सर्वे झालेले आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना सर्वात जास्त पसंती दिली। म्हणून साहजिक आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव सुचवणं काही गैर नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत तसंच आहे, त्यांनी जास्त जागा निवडून आणल्यात म्हणून त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांचं नाव आग्रहाने धरत आहेत। अजितदादांचं सुद्धा तसंच आहे, त्यांचाही कार्यकर्ता धरत आहेत। परंतु हे सर्व पक्षाचे आमदार किंवा नेते किंवा कार्यकर्त्याची असलेली भावना आहे। परंतु ह्या सर्व बाबी जरी असल्या तरी येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका असतील, पुढे आणखीन जे काही दुसरे कामं आहेत ते करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे। म्हणून त्यांच्या नावाला पसंती जास्त मिळते। परंतु तरी वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील हा सर्वांना मान्य असेल, आम्हालाही मान्य असेल आणि महायुतीचं सरकार हे अत्यंत खंबीरपणे आणि जोमानं काम करेल एवढी मात्र निश्चित अपेक्षा आहे। आठवले साहेब अशा पद्धतीची वक्तव्य का करतात हा देखील आता प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यांना कोणी बोलायला सांगताय? आठवले साहेब आता का बोलायला लागले त्याचे कारण मला काही सांगता येणार नाहीत, परंतु माहिती आहे आठवले साहेबाचा या सर्व प्रोसेसमध्ये कोणताही रोल नाही आहे। म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं, त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं। आगळं वेगळं महत्त्व म्हणजे कोणी सांगितलं म्हणून ते बोलतात। अजित पवारांनी देखील फडणवीसांना पाठिंबा दिला अशी चर्चा आहे। आमचा सर्वांना एकमेकाला पाठिंबा आहे, कोणी गैरसमज पसरू नये किंवा गैरसमज करू नये। अजितदादाचा देवेंद्र फडणवीसाला पाठिंबा, देवेंद्र फडणवीसाचा आम्हाला पाठिंबा, आमचा अजितदादाला पाठिंबा असं नाही। आमचा सर्व एक आहोत आणि एका ताकदीनं ही महायुतीचं सरकार स्थापन व्हायला चाललेलं आहे। म्हणून आमच्यात कोणतेही वादविवाद नाहीत। राज्याची जी घडी बसली आहे ती मोडू नये असं वाटतं का? म्हणून ॲज इट इज जे काही आहे ते तसंच त्याच पद्धतीनं ठेवण्यात यावं। हे काय घडणार आहे किंवा काय घडेल या संदर्भामध्ये फक्त वरिष्ठ नेते निर्णय घेतील। माझ्या मताला किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या आमदारांच्या किंवा नेत्यांच्या मताला तेवढं असा कॉन्क्रीट असं त्याला म्हणता येणार नाही। तर त्यांचं हे वैयक्तिक मत असतं आणि जे काही घडेल ते वरिष्ठ नेते तुम्हाला पहिलेही सांगितलं, मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या 5 लोकांनी मिळून घ्यायचा तो निर्णय आहे। हे जे काही निर्णय घेतील तो सर्वांना बंधनकारक असेल। अमित शहा मुंबईला येणार नाहीत। भाजपचे पक्षश्रेष्ठी जे ते काही पाठवणार आहेत, निरीक्षक जे आहेत ते आज येणार आहेत आणि त्याच्यामध्ये
मला वाटतं आज त्यांचा गटनेत्याची निवड सुद्धा होणार आहे. संजय राऊत म्हणतायत की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला भाजपनं तेव्हाच मान्य केला असता तर घडी व्यवस्थित बसली असती, पण केवळ शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचं काम भाजपनं केलं. असं काही नाही आहे. आम्ही स्वतः 2021ला जे काही उठाव केला त्या उठावाचा परिणाम आज शिवसेना भाजपचं सरकार त्यावेळेला कार्यरत झालं आणि आज तुम्ही 2-2.5 वर्षाचा कालावधी जर पाहिला तर इतका स्पीडने काम करणारं सरकार गेल्या 15 वर्षात झालं नव्हतं. ही सर्वसामान्याची भावना आहे. म्हणून भाजपने काही केलं नाही तर आम्ही भाजप आणि शिवसेनेची जी नॅचरल युती होती ती मजबूतीने आता या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. जे सांगत होतो आम्ही की आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर नको, जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय झालेली आपण हे पाहत आहेत. जास्त जागा भाजपच्या होत्या, त्यानंतर काही कमिटमेंट शब्द दिलेला आहे का? तुम्ही कमी जागा लढले तर जास्त जागा लढले, जे जास्त जागा लढले त्याची जास्त जागा येणार ना. मग आता जागा वाटप हा त्यामध्ये फॉर्म्युला नव्हता. महाराष्ट्राची विधानसभेची जी निवडणूक लढवली ती महायुती म्हणून लढवली. कोणी जास्त जागा लढवल्या मग त्याचे जास्त आमदार आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा कमी आमदार असला तर त्याचा मुख्यमंत्री होईल, असा कोणताही फॉर्म्युला नव्हता. परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्या जाणार हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला सांगितलंय. आम्ही जे निवडणूक लढवतोय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. नाही मग असं असेल तर मग दावा कायम आहे मुख्यमंत्री पदावर, असं म्हणावं की मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचा दावा कायम आहे. एक मिनिट थांबा. मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचा अजूनही दावा कायम आहे असं म्हणावं? दावा नाहीये, हे सर्वांनी मिळून करायचा एक निर्णय आहे. म्हणून हा निर्णय करताना पक्षाचे आमदार असतील, सर्वच पक्षाचे आमदार असतील, त्यांचे समजूत काढणे किंवा त्यांना समजवणे ही भूमिका ठरवायला थोडा वेळ लागतोय. आणि मला वाटतं मुख्यमंत्रीचा दावा जसा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे तसा देवेंद्र फडणवीसचा आहे, अजितदादाचा आहे. आम्ही कधीही असं म्हटलेलो नाही की आम्हालाच मुख्यमंत्री करा म्हणून. आमचा फक्त सर्वसामान्यांच्या भावना ज्या आहेत ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तुम्ही वरिष्ठांबद्दल म्हणता, 2.5 वर्षापूर्वी आता मुख्यमंत्री आणि 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री होणार असेल काही शब्द दिला होता, या शब्दाची जाणीव करून देणार असा कोणता शब्द दिला की नाही याबद्दलची मला माहिती नाही. एकनाथ शिंदे साहेबांना त्याबद्दलची कल्पना असेल. आपण हा प्रश्न त्यांना विचारला तर बरं होईल. देवेंद्र फडणवीसांना जाहीर केलाय, मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून अजूनही पाठिंबा जाहीर होत नाहीये देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठी. देवेंद्र फडणवीसांना अजितदादांनी पाठिंबा दिलाय, यात काही गैरपण नाहीये. पाठिंबा आमचाही देवेंद्र फडणवीस साहेबाला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाचा आम्हाला आहे, आमचा अजितदादांना आहे. हा सर्वांचा एकमेकाच्या पाठिंब्यावरच हे सरकार बनतंय. म्हणून कोणी पहिला पाठिंबा दिलाय म्हणून काहीतरी नवीन काहीतरी घडतंय असं समजण्याचं काही कारण नाहीये. उगाच यामध्ये कोणीही मिठाचा खडा टाकू नये अशी मी त्यांना सुद्धा विनंती करतो. आपले खासदार गेलेले होते नरेंद्र मोदींकडे अशी माहिती मिळते, नेमकं काय आहे? नरेंद्र मोदी कालपर्यंत विदेशातच होते, आज आलेत की नाही मला माहिती नाही. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार देशाचा बघायला मिळतो किंवा राज्याचा बघायला मिळतो, तर 2.5 वर्षामध्ये हा कारभार फार उजवा ठरला असं नाही वाटत? 100% लोकांनी 10 वर्षाच्या नाही 15 वर्षाच्या तुलनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललं ते एवढ्या गतीने चाललं की त्याच्या कल्पना सुद्धा लोकांनी केली नव्हती. आज जर पाहाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदेचं नाव हे आदराने घेतलं जातं. तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करताना सुद्धा विरोधक जरी असले त्यांची सुद्धा दमछाक व्हायची की यांना उत्तर काय द्यायचं. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी एक आपली उंची या निवडणुकीमध्ये गाठलेली आहे, हे सर्वांनी पाहिलेली आहे. एकनाथ शिंदे साहेब आहे तर हे सर्व पॉसिबल आहे. हे जे काही विरोधकाला बसलेली धास्ती होती, धडकी होती, त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये झाला. सर्वांनी सांगितलं की कॉमन मॅन, सर्वसामान्याचा माणूस, सर्वसामान्य माणूस जो आम्हाला भेटतो, जो आम्हाला बोलतो, जो आमचे कामं करतो किंवा ज्या योजना आणल्या त्याची अंमलबजावणी करतो. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जे काही वलय तयार झालेलं आहे त्या वलयाचा निश्चितच या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार यायला पाठबळ मिळालेलं आहे आणि त्यांच्यामुळे ते सरकार सुद्धा आलंय असं म्हणायला सुद्धा काही गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.